लोकांमध्ये माझा पालकमंत्री पदाचा उत्साह पाहून आनंद वाटला. पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात पाऊल ठेवणं याच्यासारखा सुवर्णयोग कोणताच नाही. पंकजा मुंडे. जालना जिल्ह्यात काम करताना पक्षपातीपणा कधीही कोणालाही जाणवणार नाही. मुंडे. सगळ्यांना वर्गांना न्याय मिळेल असं वचन मी प्रजासत्ताक दिनी जालनावासियांना दिले. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. लोकांमध्ये माझ्या पालकमंत्री पदाचा उत्साह पाहून आनंद वाटला अशी प्रतिक्रिया राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दिली आहे. लोकांसाठी काम करण्यासाठी चांगलं वातावरण वाटलं असं म्हणत प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात पाऊल ठेवणं याच्यासारखा सुवर्णयोग कोणताच नाही असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. जालना जिल्ह्यात काम करत असताना पक्षपातीपणा कधीही कोणालाही जाणवणार नाही असं सांगत सगळ्या वर्गांना न्याय मिळेल असं वचन मी प्रजासत्ताक दिनी जालनावासियांना दिली असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. अगदी 2-4 दिवस आधीच सगळ्या राज्याचे पालकमंत्री जाहीर झाले आणि मला जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद डिक्लेअर झालं. त्या क्षणाला जालन्यातनं इतक्या फोनचा वर्षाव झाला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तो बघून मला पण खूप आनंद वाटला की मला ह्या लोकांबरोबर ह्या लोकांसाठी काम करण्यासाठी खूप चांगलं वातावरण मला इथे वाटलं. आणि मी आज इथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल ठेवणं याच्या एवढा सुवर्णयोग काय आहे आणि म्हणून मी थांबले होते. कारण प्रजासत्ताक दिन हा एक आपल्या संविधानातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. या देशामध्ये जो कोणी शपथ घेतो, मग ती आमदारकीची असेल, खासदारकीची असेल किंवा मंत्रिपदाची असेल, तो हीच शपथ घेतो की आपण कोणाविषयी ममत्व भाव बाळगणार नाही आणि कोणाविषयी कुठलीही वैराची भावना ठेवणार नाही आणि सरकार म्हणून लोकांच्या हिताची कामं करत राहू. तसंच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये मी आलेली आहे. आज जुने आमचे स्नेही लोणीकर साहेबांकडे चहाला आले. याच्यानंतर आणखी काही आमदारांनी चहाला बोलवलंय, त्यांच्याकडे जाणार आहे. नारायणराव आमचं स्वागत करणार आहेत रस्त्यात कोचे. त्याच्यानंतर आपले दानवेंच्याकडे चहाला जाणार आहे. आणखी मला बरेच अर्जुनराव खोतकर आले होते, खासदार काळे आले होते. त्यांनी सगळ्यांनी बोलवलंय. मी म्हटलं आता टप्प्याटप्प्याने येते. अजून 2-3 ठिकाणी भेटी देणार आहे आणि आता मी गेस्ट हाऊसला सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. या जिल्ह्याचं काम करत असताना पूर्ण पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही. अत्यंत संविधानिक पद्धतीने काम होईल. सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये वचन प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जालनावासियांना दिलेलं आहे. थँक्यू.